न सांगता केलेल्या गोष्टीचं किती समाधान असतं ना. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज होती धनतेरस. मग पूजा वगैरे मस्तपैकी मांडून घेतली आणि आज साधं सिंपल जेवण केलं होतं. खिचडी केली होती, ती खाऊन घेतली, कारण की मला फराळाला स्टार्टिंग करायची होती, कारण की मी काहीच केलं नव्हतं आणि म्हटलं थोडंफार तरी करावं हे की नाही. मग चिवड्यापासून स्टार्टिंग केली आणि पातळ पोहेचा चिवडा मी करणार होते. त्यासाठी मग सर्व साहित्य घेतले बघा. इथे सर्व तळून घेणार आहे मी. आणि हे जे कुठलं आहे ना ते जिरा, धन आणि बडीशेप मी कुटून घेतले आणि बाकी सगळं मग तळून शेंगदाणे तळून घेतले. त्यानंतर कढीपत्ता, नंतर हे डाळ, हिरवी मिरची, मका, पोहे तळून घेतले. बडीशेप वगैरे कुठलं होतं ना ते टाकून घेतलं आणि फोडणी देताना त्याच्यामध्ये जिरा आणि हळद टाकले. त्याच्यावरनं फोडणी दिली. पिठी साखर टाकून घेतली अर्धी वाटी आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. सर्व एकत्र केलं. हे मी पहिल्यांदाच केलं होतं आणि बघू शकता तुम्ही किती छान झाले. आणि आवाज पण असा त्याला चुरलं ना असा कुरुम असा आवाज येतो, समजायचं एकदम भारी झाले आपले. त्यानंतर चिवडा झाला. त्यानंतर मग हे केलं, गुलाबजामुन करून घेतले. काहीतरी गोड तरी करावं म्हटलं, मग गुलाबजामुन करून घेतले. रात्री 12-1 वाजता होता हे सर्व करायला, पण म्हटलं ठीक आहे काहीतरी गोड पण करायला पाहिजे ना. मग चिवडा आणि गुलाबजामुन करून घेते रात्री आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं दुसरं काहीतरी करावं. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती ना, रविवार होता. मग गुलाबजामुन मला खूप जास्त आवडतं. मग केले दोघांनी मस्तपैकी गुलाबजामुन. आणि ह्यांचं चालू होतं गुलाबजामुन, हार्ट शेपचं गुलाबजामुन बनायचं चालू होतं. न सांगता एवढं सगळं करते तेच खूप महत्त्वाचं माझ्यासाठी. जो मेल इगो असतो तो त्यांच्यामध्ये अजिबात नाही. ह्याच गोष्टी मला खूप मदत करताय, हे महत्त्वाचं आहे खूप. कारण की एवढं रात्र जागून कोण करते. नंतर मग ते सर्व ते हे करत होते गुलाबजामुन. तोपर्यंत मग मी तळून घेतले पटकन गुलाबजामुन, कारण खूप लेट झाला होता. म्हणजे 1 वाजून गेले होते हे सर्व कुटाणा करत तोपर्यंत. मग काही तळून घेतले गुलाबजामुन मस्तपैकी. एका साईडला पाक पण करून घेतला होता. पाक करून घेतला होता आणि इलायची वगैरे टाकून ठेवून दिला होता त्याला शेजारी. आणि त्यानंतर हे तळून घेतलं. आणि हे कसं बारीक गॅसवर तळायला लागतं ना, फास्ट गॅसवर तळून चालत नाही. गॅसवर तळलेला ना मस्त मुरतो मग पाक. मग लगेच पाक मुरला, पण म्हणजे मी इथे तळत होते ना तोपर्यंतच ते डबल झालं ते गुलाबजामुन आणि मी खाऊन पण घेतले. एवढे छान झालं रात्री 1 वाजता. चलो बाय बाय.